थेट जाऊयात। तर आपण ही सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय पुण्यामधून, ज्या ठिकाणी हे केजरीवालांच्या अटकेविरोधात आपकडून आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार जरेकर सध्या आपल्यासोबत आहेत। तर तुषार, सध्या हे पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे, काय नेमकं घडतंय त्या ठिकाणी? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर आम आदमी पार्टी असेल त्यानंतर सुरक्षित आहे हे घोषित आले पाहिजे, याचा आम्ही निषेध करतो। एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला धरपकड सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे आणि केजरीवालांना अटक केली जाईल। आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते असतील, समविचारी संघटनेचे कार्यकर्ते। आपण सध्या दृश्य पाहतोय पुण्यात हे सध्या आंदोलन सुरू आहे केजरीवालांना। खरं तर काल पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते ते आक्रमक झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। त्यांची धरपकड पोलिसांकडनं केली जाते। एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे संपूर्णचे कार्यकर्ते त्यांच्या आणि पोलिसांमध्ये बाचाबाची एकंदरीत सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप आहेत। दादा, काय एकंदरीत कशा पद्धतीने हे संपूर्ण आंदोलन पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अरविंदजी केजरीवाल साहेबांना अटक झाली आहे, हा लोकशाहीसाठी एक काळा दिवस आहे। या ठिकाणी नरेंद्र मोदी ज्या पद्धतीची दादागिरी करतायत, विरोधकाची तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जातो, काही पक्ष बोलले, काही कुटुंब बोलली आणि आता जे आम्हाला शरण येणार नाहीत त्यांना आम्ही या ठिकाणी लोकशाहीमध्ये निवडणुका सुद्धा लढून देणार नाही, अशा प्रकारचा एक घाणेरडा प्रघात या ठिकाणी नरेंद्र मोदी, भाजप आणि RSS या देशामध्ये या ठिकाणी आणू इच्छित आहे। या नरेंद्र मोदींच्या या घाणेरड्या वृत्तीच्या विरोधात, या दादागिरीच्या विरोधात हे आंदोलन आहे। आम्ही अरविंदजी केजरीवाल यांच्या पाठीशी आहोत आणि उद्या सुद्धा राहू। नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर आम आदमी पार्टीचे कार्यकर्तेही या ठिकाणी कशा पद्धतीने हे आंदोलन करतायत, काही एकंदरीत तुम्ही आम्ही भारतीय जनता पार्टीचा निषेध म्हणून सर्व आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आमचा विचार आहे की भाजपच्या कार्यालयावर जाऊन निषेध आंदोलन करावं। अनेक कार्यकर्ते तर या ठिकाणी उपस्थित आहेत, आंदोलन सुरू आहेत, काय एकंदरीत आपली भूमिका? मोदी जे स्वतःच्या पक्षामध्ये लोकांना घेताना भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला बाजूला ठेवतात, त्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये लोकांना धुवून घेतात। अजित पवार, छगन भुजबळ, तो बिस्वा, हे सगळे त्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये धुवून नंतर पवित्र झालेली लोक आहे। मात्र आज ज्या सामान्य माणसांचे प्रश्न सोडवणाऱ्या अरविंद केजरीवालांना त्यांनी आत टाकले, जेव्हा की ह्याच घोटाळ्यात आधी त्यांची अटक झाली आहे, त्यांच्यावर चार्जशीट पण दाखल नसताना अरविंद केजरीवालांना अटक टाकून मोदी किती घाबरत आहेत अरविंद केजरीवालांना हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। आणि त्यामुळं जर तुमच्यात मर्दानी असेल तर अरविंद केजरीवालांना लोकसभेच्या मतदानात हलवून दाखवा, लोकसभेत पुढे येऊन त्यांच्याशी 2 हात करून दाखवा की तुमच्यात हिंमत नाही, म्हणून असे घाणेरड्या प्रकारचे राजकारण तुम्ही करत आहात, बाकी ह्याच्यात काहीही सत्य नाही। नक्कीच एकंदरीत आपण पाहिलं तर हे संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहेत। त्यांना पोलीस धरपकड करताना पाहायला मिळतात। याच ठिकाणी त्यांचं अटकही, त्यांना ताब्यातही घेतलं जात आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक होताना एकंदरीत दिसून येतात आणि त्यामुळे या आंदोलनाची जी तीव्रता आहे ती एकंदरीत वाढताना दिसून येते। कॅमेरामन निखिल सह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पुणे। तर आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी केजरीवालांच्या अटकेविरोधात आपचं हे पुण्यात आंदोलन सुरू आहे आणि जे आंदोलक आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि पोलिसांकडून सुद्धा या आंदोलकांची धरपकड सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे।